Good afternoon, everyone. Am I audible? Yes, ma'am. Okay. So, जरा SY च्या लेक्चर मध्ये थोडंसं लेट झालं. So in last lecture we have ended unit number 1. पहिला चॅप्टर आपला संपलेला आहे, Introduction to Embedded System. Now today we are going to start programming using embedded C, unit number 2, which is having total 16 marks. Okay. 16 मार्काचा चॅप्टर आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत. तर C language program for data transfer, arithmetical and logical operation, decision control and looping. Okay. As well, timer and counter programming using embedded C पाहणार आहोत. Then serial communication programming for embedded C and then interrupt control using embedded C. म्हणजे तुम्ही जे ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन म्हणा किंवा स्मॉलेस्ट नंबर, लार्जेस्ट नंबर, याचे प्रोग्राम तुम्ही लास्ट इयरला जे शिकलात ते सगळे असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम होते. ओके. मूव्ह, एबी, देन ऍड, सबट्रॅक्ट, हे जे होतं ते सगळं असेंब्ली मध्ये होतं. आता आपण ते सी लँग्वेज प्रोग्राम मध्ये त्याचा बघणार आहोत. ओके. येलपाले काय करताय? वेट अ सेकंड. Okay. So unit number 2, programming using embedded C. Okay. आता initially we are going to see why to write C programs. ओके. असेंब्ली मध्ये आपल्याला लिहिता येत असताना आपण C प्रोग्राम्स का लिहायचे? ओके. सो इनिशियली कंपायलर्स काय करतात, तर ते हेक्स फाईल प्रोड्यूस करतात दॅट कॅन बी डाउनलोडेड टू द रॉम ऑफ मायक्रोकंट्रोलर. व्हॉट एव्हर सी प्रोग्राम्स आर देअर, सी प्रोग्राम किंवा असेंब्ली प्रोग्राम हे आपल्या प्रोग्रामरला कळतं. Okay, so we are knowing how to write a program, what is A, what is B, what is C, but computer only knows the binary language. Likewise, microcontroller only knows the hex file, hexadecimal files. Hex file म्हणजे काय, तर hexadecimal files. ओके. हेक्साडेसिमल फाईल्सच त्यांना फक्त माहित असतात. मग कंपायलर काय करतात, तर जे काही तुमचे असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम आहेत, ASM, that is assembly language program or C language program, ह्याचा कशामध्ये कन्वर्ट करतात, तर हेक्स फाईल मध्ये कन्वर्ट करतात, जे की तुम्ही मायक्रो कंट्रोलर मध्ये डाउनलोड करू शकता. ओके. मग आता हे असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम आणि सी लँग्वेज प्रोग्राम कुणासाठी आहेत, तर हे प्रोग्रामर साठी आहेत. जे प्रोग्रामर लिहितात, प्रोग्रामिंग करतात, त्यांनी हे लँग्वेजेस डेव्हलप केलेले आहेत, त्यांच्यासाठी आहेत. आणि कंपायलर काय करतात, तर जे काही असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम असू दे किंवा सी लँग्वेज प्रोग्राम असू दे, त्याचं काय करतात, हेक्साडेसिमल फाईल मध्ये कन्वर्ट करतात. ओके. मग आता हेक्साडेसिमल मध्येच का कन्वर्ट करायचं, बायनरी मध्ये का नाही करायचं किंवा ऑक्टल मध्ये का नाही करायचं? बिकॉज मायक्रो कंट्रोलर इज हॅव्हिंग लिमिटेड स्पेस ऑन युअर रॉम. ओके. मग जे काही हेक्स फाईल आहे त्यांची साईज जी आहे ती फार आपल्याला इम्पॉर्टंट आहे. ओके. सो जे काही आता कसं होतं, एखादी इमेज असू दे किंवा एखादी फाईल असू दे, एखादा प्रोग्राम असू दे, ऑडिओ असू दे किंवा टेक्स्ट फाईल असू दे किंवा PDF असू दे, सो प्रत्येकाची साईज डिफरंट होते. ओके. तुम्ही एखादी JPG फाईल घ्या, त्याचा परत कन्वर्ट करा, तर सगळ्याचं जेव्हा आपण कन्व्हर्जन करतो तेव्हा ते फाईलची साईज काय होते, चेंज होत राहते. तसंच
आपण एखादी फाईल जेव्हा आपण एखाद्या आयसी मध्ये स्टोअर करतो तेव्हा ती किती केबीची आहे, एमबीची आहे, जीबीची आहे हे आपल्याला बघितली पाहिजे. त्यामुळं आपण काय करतो मायक्रो कंट्रोलर मध्ये एखादा प्रोग्राम बर्न करत असताना आपण त्याला काय करतो हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्ट करून आपण बर्न करतो बिकॉज इट रिक्वायर्स लेस स्पेस. ओके. नाव C program requires less time consuming as compared to your assembly language program. So now we are going to see C programs. So जेव्हा आपण दोन प्रोग्राम्स कम्पेअर करू तेव्हा आपल्याला कळेल की असेंब्ली पेक्षा सी लँग्वेज प्रोग्राम फार इझी आहेत लिहायला सुद्धा आणि एक्झिक्यूट करायला सुद्धा.
आहेत का स्टुडंट्स प्रेझेंट? येस मॅम. हा, एक 2 मिनिटात आपण लेक्चर चालू करूया. पॅरेंट्स आले, 2च मिनिटात रिझ्यूम करूया. Back to lecture. Extremely sorry for delay. Am I audible? येस मॅम. आवाज येतोय का? हो. करते. हो मॅम होते. ओके. सो सी प्रोग्राम्स का लिहायचे कम्पेअर टू युअर असेंब्ली, दॅट इट इज इझियर अँड लेस टाइम कन्झ्युमिंग. आता आपण शिकणारच आहोत ऍडिशनचे सबट्रॅक्शनचे प्रोग्राम, तेव्हा तुम्हाला कळेल की ऍज कम्पेअर टू असेंब्ली की सी प्रोग्राम्स कसे इझी आहेत. दे आर इझियर टू मॉडिफाय अँड अपडेट. सो तुम्ही त्याचे व्हॅल्यूज चेंज करू शकता. एखादं अपडेट करायचं असेल तर ते अपडेशन तुम्ही फार इझिली करू शकता. यू कॅन यूज कोड अवेलेबल फंक्शन्स इन लायब्ररी. ओके. सो तुम्हाला फर्स्ट इयरला सी झालेला आहे. सो तुम्ही सी बघितलं असेल, हॅश, इन्क्लूड, कोनिओ डॉट एच, स्टुडिओ डॉट एच, वॉइड मेन. तर ते जे काही फंक्शन्स आहेत, जे काही लायब्ररीज आहेत सी मधले, ते तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता. ओके. सी कोड इज पोर्टेबल टू अदर मायक्रो कंट्रोलर विथ लिटिल और नो मॉडिफिकेशन. Okay, so in first chapter, last point we have seen different types of microcontroller. Okay, so Atmel चे बघितले, microchip चे बघितले, AVR चे बघितले, ARM चे बघितले. So C program से one microcontroller to another microcontroller आपण ते ट्रान्सफर करू शकतो, यूज करू शकतो. Just it requires some of the modifications. किंवा काही काही ठिकाणी तुम्हाला ते प्रोग्राम्स मॉडिफाय करायची सुद्धा गरज नाही. डायरेक्टली तोच सी प्रोग्राम 8051 चा तुम्ही AVR मध्ये लिहू शकता, किंवा तोच सी प्रोग्राम 8051 चा तुम्ही पिकला लिहू शकता. ओके. So here there is a comparison. Okay. So execution time required. Okay, so program रन होण्यासाठी, एक्झिक्यूट करण्यासाठी required time. Assembly language is faster. And embedded C is slower. लेक्चर झाल्यावर येता का? आत्ताच पॉज घेतला होता, लेक्चर चालू. हे संपेल एक 15-20 मिनिटात. बाकीच्या सब्जेक्टचं करूया. सो असेंब्ली
प्रोग्रामिंग टाइम हे फास्ट आहे, तुमचं स्पीड. टाइम रिक्वायर्ड फॉर कोडिंग म्हणजे तुम्ही जे प्रोग्राम लिहिताय, प्रोग्रामचं जे लॉजिक बिल्डअप करून तुम्ही टाइप करणार आहात, त्यासाठी असेंब्लीसाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार आहे ॲज कम्पेअर टू युअर सी प्रोग्राम. सी प्रोग्राम रिक्वायर्स लेस टाइम. नाव हेक्साडेसिमल फाईल साईज. ओके, सो असेंब्लीसाठी हेक्साडेसिमलची साईज ही लेस आहे ॲज कम्पेअर टू युअर सी प्रोग्राम. सी प्रोग्रामची साईज रिक्वायरमेंट ऑन युअर IC इज मोर. ओके, नेक्स्ट इज डिबगिंग. सो डिबगिंग म्हणजे काय, तर रिअल टाइम प्रोग्राम जेव्हा आपला एक्झिक्यूट होत असतो, तर ते आपल्याला असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम मध्ये इझिली अवेलेबल नाहीये ॲज कम्पेअर टू युअर सी प्रोग्राम. नेक्स्ट इज ईज ऑफ कोड. सो कोडिंग जे आहे, कोडिंग म्हणजे प्रोग्रामिंग. ओके, सो प्रोग्रामिंग असेंब्लीमध्ये थोडंफार डिफिकल्ट आहे. अगदीच आपल्याला कधी कधी येस जम्प किंवा लॉंग जम्प हे आपल्याला लवकर कळत नाही ॲज कम्पेअर टू युअर सी प्रोग्राम. ओके, सो सी प्रोग्रामिंग इज इझी with respect to your assembly language program. Then memory required for your program coding. Okay, किती जागा लागणार आहे. सो जसं की इथं म्हटल्याप्रमाणे हेक्साडेसिमलची फाईल साईज कमी आहे, म्हणून असेंब्लीला मेमरी सुद्धा कमी लागते. हेक्साडेसिमलचं फाईलचं साईज जास्त असल्यामुळं सी प्रोग्राम रिक्वायर्स मोर मेमरी. Okay, next, processor. Assembly language is a processor or controller dependent, whereas embedded C is processor or controller independent. म्हणजे कंट्रोल तिथे करायची गरज नाही, सी प्रोग्राम स्वतःच ते फाईल एक्झिक्यूट करतात. नेक्स्ट, टाइप ऑफ लँग्वेज. असेंब्ली लँग्वेज मध्ये ऑब्व्हियसली असेंब्ली लँग्वेज इज अ लो लेवल लँग्वेज and embedded C is the high level language. Okay, so this difference can be asked for 4 marks in your examination. Okay, or MCQ पण तुम्हाला याच्यावरती पडू शकतं की हेक्साडेसिमल फाईल्स कशाची सगळ्यात कमी आहे, असेंब्लीची कमी आहे का, एम्बेडेड सी ची कमी आहे का, C++ ची कमी आहे का, जावाची कमी आहे. सो आपल्याला फक्त कोणते 2 पॅरामीटर्स असणार आहेत, असेंब्ली आणि एम्बेडेड सी, हे 2 लँग्वेज आपल्याला असणार आहेत. Okay, now we will see C data types. Okay, so data types used in C. So आता डेटा टाइप्स म्हणजे काय, जे काही आपण कॅरेक्टर्स किंवा इंटिजर्स वगैरे यूज करणार आहोत, तर ते डिफाईन करण्यासाठी यूज केलेलं नेम इज नथिंग बट डेटा टाइप. ओके, सो सी डेटा टाइप्स आर unsigned character. Okay, unsigned character means either positive or negative. Signed is unsigned means only positive. Signed is positive and negative values. हे कशासाठी झाले, कॅरेक्टर साठी झाले. नेक्स्ट इज अनसाइंड इंट. इंट स्टँड फॉर इंटिजर. ओके, सो अनसाइंड म्हणजे फक्त पॉझिटिव्ह इंटिजर्स. अगेन साइंड इंटिजर इज नथिंग बट पॉझिटिव्ह and negative, both integers. Next is S bit, that is single bit, and last is bit and SFR. आता मायक्रो कंट्रोलर मध्ये काय काय SFR असं आहे, दॅट इज PSW रजिस्टर आहे किंवा एसकॉन आहे, टीमॉड आहे, टिकॉन आहे. देन सिंगल बिट आपण ऍक्सेस करू शकतो, PSW चे फ्लॅग रजिस्टरचे ऍक्सेस करू शकतो, दॅट इज कॅरी फ्लॅग, झिरो फ्लॅग, पॅरिटी फ्लॅग. ओके नाही, हे सगळे सिंगल बिट आहे, तर त्याला डेटा टाइप्स आहेत स्पेशल, जे की इथे दिलेले आहेत, एस बिट अँड एस बिट SFR. ओके, आता हे जे आपण साईज बघूया आणि साईज वरनं कसं यूज करायचं प्रोग्राम मध्ये ते आपण बघूया. ओके, सो सी डेटा टाइप रेंज. फर्स्ट इज अनसाइंड कॅरेक्टर. ओके, अनसाइंड म्हणजे काय असणार आहेत, फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यूज असणार आहेत. ओके, नाव इट इज 8 बिट. ओके, आता तुम्हाला माहित आहे की बिट 1 बिट इज नथिंग बट सिंगल डेटा. वन बिट इज इक्वल टू आयदर 1 or 0. 8 बिट म्हणजे 1 बाईट.
Okay, 16 bit is nothing but 2 byte. ओके, सो 8 बिट म्हटल्यावर ते किती येणार आहे, तर 2⁸ that is 256. Okay, 2⁸ is 256. But as we have to calculate from 0, the range is from 0 to 255. म्हणजे 0 to 255 पर्यंत कुठलीही व्हॅल्यू तुम्ही अनसाइन्ड कॅरेक्टर मध्ये यूज करू शकता. ओके, नेक्स्ट इज कॅरेक्टर. सो बाय डिफॉल्ट जर तुम्ही फक्त कॅर लिहिलं, CHAR कॅर लिहिलं, देन इट इज कन्सिडर ॲज अ साइन कॅरेक्टर. जेव्हा तुम्ही स्पेसिफाय करता अनसाइन, ॲट दॅट टाइम कॉम्प्युटर विल नो दॅट द नंबर्स आर पॉझिटिव्ह. अनसाइन म्हणजे काय, फक्त पॉझिटिव्ह नंबर. आणि जर बाय डिफॉल्ट तुम्ही नुसतं कॅरेक्टर लिहिलं तर इट विल ट्रीट इट ॲज अ साइन कॅरेक्टर. सो इट इज ऑफ 8 बिट, त्याची साईज आहे 8 बिट आणि रेंज काय असणार आहे. नाव रेंज इज फ्रॉम -128 to +127. टोटल रेंज इज 256. ओके, अगेन द रेंज इज 2⁸. मग टोटल रेंज किती झाली, 256. पण आपल्याला 256 मध्ये अर्धे नेगेटिव्ह व्हॅल्यूज पण घ्यायचे आहेत आणि अर्धे पॉझिटिव्ह व्हॅल्यूज पण घ्यायचे आहेत. ओके, सो 256 हाफ इज नथिंग बट 128 to 127. म्हणून आपण काय केलं, -128 to +127 पर्यंत सगळे व्हॅल्यूज कशामध्ये येणार आहेत, साइन्ड कॅरेक्टर्स मध्ये येणार आहेत. ओके, नेक्स्ट इज अनसाइन्ड इंटीजर. ओके, नाउ इंटीजर, for integer we are having size of 16 bit. ओके, 16 बीट म्हणजे किती झाले, 2 बाईट. ओके, 2 बाईटची साईज त्याला लागणार आहे आणि त्याची रेंज काय असणार आहे, 2⁻16. 2⁻16 is equal to 65536. ओके, सो 65536 हे 1 पासून काउंट केल्यावरती होतं. जर आपण 0 पासून पकडलं ॲट दॅट टाइम इट कम्स फ्रॉम 65535. सो द रेंज फॉर 16 bit unsigned integer is from 0 to 65535. ओके, नेक्स्ट इज साइन्ड इंटीजर. ना साइन्ड म्हटलं की कसं आलं, साइन्स आले, साइन्स आले, पॉझिटिव्ह साइन अँड नेगेटिव्ह साइन. therefore now this 65536 is divided by 2. therefore it is from range -32,762 plus 32,767. ओके, नेक्स्ट इज सिंगल बिट. सिंगल बिट त्याच्या नावातच आहे, सिंगल बिट म्हणजे 1 बिट. therefore the bit size is 1 and range जे काही त्याचा ऍड्रेस असेल, SFR चा ऍड्रेस असेल, दॅट इज सिंगल बिट ऍड्रेस. म्हणजे समजा तुम्ही कॅरी फ्लॅग घेतला तर कॅरी फ्लॅगचं काय ऍड्रेस आहे, दॅट विल बी दी S बिट. किंवा पॅरिटी फ्लॅग घेतला किंवा ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग घेतला तर त्याचं जे काही सिंगल बिट ऍड्रेस असेल, दॅट ऍड्रेस कम्स अंडर युअर S बिट. Next is only bit. Now BIT bit specifies the size of 1 bit and they are RAM addressable. So RAM म्हणजे तुमची जी काही मेमरी आहे, मेमरी मधले एखाद्या ऍड्रेस वरती जर तुमचा डेटा स्टोअर केला असेल तर त्या ऍड्रेस एक्सेस करण्यासाठी आपण सेपरेटली दिलेला आहे बिट. ओके, डेटा टाइप दिलेला आहे बिट. नेक्स्ट इज SFR. सो SFR stands for स्पेशल फंक्शन रजिस्टर. इट्स साइज इज 8 बिट. ओके, कुठलं पण SFR घ्या, कुठलाही रजिस्टर घ्या, तो किती बिट आहे, 8 बिट आहे. आणि तुमच्या मेमरी मधलं तुम्ही कुठले लोकेशन्स यूज करू शकता, फ्रॉम 80 to FFH एवढे लोकेशन्स तुम्ही काय करू शकता, एक्सेस करू शकता.
Okay. So these unsigned characters we will see in next lecture. तुम्हाला स्क्रीन वरती स्क्रीन दिसतीये तुम्हाला हो मानसी? ओके, थोडस झूम आपण स्टार्ट केल्यामुळे ना 40 मिनिट्सचं टाइम लिमिट म्हणते. सो ओके, बघू. मीटिंग एंड झाली तर आपण एंड करूया लेक्चर. मीटिंग चालू असेल तर आपण कंटिन्यू करूया. ओके, सो तुम्हाला स्क्रीन विजिबल आहे सध्या? Yes, ma'am. Okay, so first is unsigned characters. Okay, now unsigned characters म्हणजे कसले असणार आहेत फक्त? That is from positive number from 0 to 255. Okay, so unsigned character. So character is nothing but आपण कुठलेही व्हॅल्यूज देऊ शकतो किंवा ASCII characters, that is A, B, C, हे जे काही अल्फाबेट्स आहेत हे कॅरेक्टर्सचे नेम आपण कशात देऊ शकतो? अनसाइन्ड कॅर मध्ये. मग हे जे काही आपण डिफाईन करणार आहोत ए बी सी फॉर एक्झाम्पल घेतलेलं आहे, तर हे ए बी सी मध्ये कुठली व्हॅल्यू होल्ड होणार आहे? दॅट व्हॅल्यू शुड बी फ्रॉम 0 to 255 किंवा हे 0 to 255 आपण डेसिमल मध्ये म्हणतोय किंवा 0 to FFH इन हेक्साडेसिमल नंबर्स. ओके, म्हणजे अनसाइन्ड कॅरेक्टरच्या समोर आपण जर एखादं अल्फाबेट डिफाईन केलं तर त्याच्यामध्ये व्हॅल्यू कुठली असणार आहे? 0 to 255. ओके, कसं ते बघूया. राईट अँड 8051C प्रोग्राम टू सेंड 00 to FF टू पोर्ट 1. म्हणजे पोर्ट 1 ला आपल्याला काय करायचं आहे? 00 to FF ही व्हॅल्यू सेंड करायची आहे. ओके, आता तुम्हाला 1 आपण हेक्साडेसिमल बघूया. 1 2 3 4 5. तुम्हाला हे लास्ट इयर मध्ये DT ला झालं असेल, पण तरी पण एकदा 2 मिनिटात रिवाइज करूया. 6 7 8 9. ओके, सो हेक्साडेसिमल मध्ये काय होतं? 9 नंतर काय स्टार्ट होते? ए, दॅट इज ए बी सी डी ई एफ. ओके, तर आपण इथं काय सिलेक्ट करायचंय? तर कॅरेक्टर सिलेक्ट करायचंय. 00 नंतर ना जे काही हे पुढचे अल्फाबेट्स आहेत ते काय आहेत? कॅरेक्टर्स आहेत, नंबर्स आहेत. त्याच्यासाठी आपण इथं काय करतोय? तर अनसाइन्ड कॅर झेड सिलेक्ट करतोय. ओके, सी प्रोग्राम कधीही लिहिताना पहिले काय करायचंय? हॅश इन्क्लूड ब्रॅकेटमध्ये रजिस्टर 51.h. ओके, so 51.h are the libraries of our microcontroller stored. ओके, जे काही 8051 चे सगळे रजिस्टर्स आहेत, टिकॉन टिमॉन. आता सी प्रोग्राम हे काय आहे? प्लॅटफॉर्म आहे. ओके, सी प्रोग्रामला आपण जेव्हा हेडर फाइल्स इन्क्लूड करतो तेव्हाच ते आपल्याला एक्सेस करता येतात. जसं की तुम्ही conio.h आणि studio.h असं तुम्ही सी प्रोग्राम्स लिहिताना लिहित होता, तर तेव्हा तुम्ही काय डिफाईन करता? conio.h म्हणजे इनपुट आउटपुट फाइल्स तुम्ही त्याच्यामध्ये काय करता? हेडर फाईल मध्ये इन्क्लूड करता. तसं आपल्याला 8051 चे प्रोग्राम्स जर सी मध्ये लिहायचे असतील तर इथं आतमध्ये काय लिहावं लागेल? रजिस्टर 51.h. दिस रजिस्टर 51.h इज नथिंग बट the whatever libraries or whatever functions of 8051s are there, they are stored in this register 51.h. त्यामुळे कधी पण पहिलं लाईन काय येणार आहे? हॅश इन्क्लूड ब्रॅकेट मध्ये रजिस्टर 51.h. ओके, नेक्स्ट void main void.
ओके, आता मेन प्रोग्राम जर असेल तर आपण त्याच्यामध्ये वॉइड लिहितो, कारण की आपण काही व्हॅल्यू ह्याच्यामधनं रिटर्न करत नाहीये. ओके, म्हणजे जेव्हा आपण एखादं सबरूटीन लिहूत किंवा डिले प्रोग्राम लिहूत, तेव्हा ह्याच्यामध्ये ती व्हॅल्यू असणार आहे. ओके, मेन प्रोग्राम मध्ये आपण काय लिहितो, वॉइड मेन ब्रॅकेट मध्ये वॉइड, म्हणजे जे काही आन्सर असणार आहे ते तुमच्या होल मेन प्रोग्राम मध्येच असणार आहे. आपल्याला कुठलीच व्हॅल्यू त्याच्यामधनं रिटर्न करायची नाहीये. ओके, नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं आहे, पोर्ट 1 वरती हे व्हॅल्यू सेंड करायची आहे 0 to FF. मग आपण प्रत्येक वेळेस लिहिणार का, पोर्ट 1 इज इक्वल टू 00, देन पोर्ट 1 इज इक्वल टू 01, पोर्ट 1 इज इक्वल टू 02, असं प्रत्येक वेळेस आपण लिहित बसणार काय, नाही. तर त्यासाठी काय केलं आपण, अनसाइन्ड कॅरेक्टर झेड, झेड हे एक कॅरेक्टर घेतलं. सो अनसाइन्ड आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत आहे, तर फ्रॉम 0 to 255. ओके, आणि आपल्याला पण काय 0 to 255 इन द सेन्स 0 to FF इथपर्यंत आहे. त्यामुळे आपण काय घेतलं, पहिले अनसाइन्ड कॅरेक्टर डिक्लेअर केलं की ते कॅरेक्टर अनसाइन्ड आहे, म्हणजे फक्त 0 to 55 एवढेच व्हॅल्यू तो घेऊ शकतो. ओके, त्यामुळे इथं आपण काय केलं, पहिले कॅरेक्टर डिफाईन केलं. ओके, सो पहिली लाईन काय आहे मेन प्रोग्रामची, अनसाइन्ड कॅरेक्टर कॅर झेड, म्हणजे झेड हे एक असं कॅरेक्टर आहे ज्याच्यामध्ये 0 to 255 डेसिमल मध्ये किंवा 0 to FF हेक्साडेसिमल मध्ये एवढे नंबर्स तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. नेक्स्ट काय केलं, फॉर लूप घेतलं. ओके, आता लूप आहे, फॉर लूपचं सिंटॅक्स कसं आहे, सो फॉर इन ब्रॅकेट फर्स्ट इज इनिशियलायझेशन, आय लिहिते मी इथं, इनिशियलायझेशन, देन कंडिशन अँड देन इन्क्रीमेंट, कंडिशन अँड देन इन्क्रीमेंट. ओके, सो पहिले इनिशियलाइज केलं, इनिशियलायझेशन म्हणजे काय, सुरुवातीची व्हॅल्यू. दरफोर झेड इज इक्वल टू 0, म्हणजे 0 पासून आपल्याला सुरुवात करायची आहे, त्यामुळे काय दिले इथं, झेड इज इक्वल टू 0, कॉमा, सेमिकोलन. आता काय द्यायची आपल्याला, कंडिशन द्यायची आहे. ओके, कंडिशन काय आहे, आपल्याला फक्त FF पर्यंतच आपल्याला डेटा सेंड करायचा आहे. ओके, त्यामुळे काय केलं, झेड लेस देन और इक्वल टू 255. ओके, म्हणजे झेड कधीपर्यंत एक्झिक्यूट होणार, तर जोपर्यंत झेड ची व्हॅल्यू 255 होत नाही तोपर्यंतच ते काय होणार, एक्झिक्यूट होणार. कोण करते हो, कोणी क्लिक करते का स्क्रीन वरती? तुम्ही जर तुमच्या स्क्रीन वरती रेकॉर्डिंग चालू असताना ते जे पेनचं सिम्बॉल आहे ते दाबून हे केलं तर इथं कळतंय की तुम्ही सगळ्यांना ते करताय म्हणून, डिस्प्ले वरती जाते ते. ओके, सो सेकंड काय देतोय आपण, कंडिशन देतोय, दॅट इज झेड आपल्याला कुठपर्यंत एक्झिक्यूट करायचंय, 255 ह्या व्हॅल्यू पर्यंत एक्झिक्यूट करायचंय. आणि लास्ट कंडिशन इज प्लस प्लस इन्क्रीमेंट. ओके, आयदर तुम्ही कंडिशन वरनं इन्क्रीमेंट देऊ शकता किंवा डिक्रीमेंट देऊ शकता. ओके, आपण 0 पासून सुरुवात केली आहे त्यामुळे आपण काय करतोय, इन्क्रीमेंट देतोय. जर आपण इथं इनिशियलाइज करताना जर मॅक्झिमम व्हॅल्यू केली असती तर ह्या साईडला आपण काय केलं असतं, डिक्रीमेंट केलं असतं, झेड प्लस प्लस. ओके, आता आपण बघूया की हे प्रोग्राम कसं एक्झिक्यूट होत आहे. ओके, नेक्स्ट लाईन काय केली, पोर्ट 1 इज इक्वल टू झेड, म्हणजे झेड ची जी काही व्हॅल्यू असेल ते कुठं जाणार, पोर्ट 1 ला जाणार. ओके, आता झेड ची व्हॅल्यू आहे 0. ओके, इनिशियली 0 लेस देन और इक्वल टू 255 आहे का, ऑब्विसली 0 255 पेक्षा कमी आहे, त्यामुळं तुमचा हा प्रोग्राम नेक्स्ट लाईन वरती जाणार. सो 0 पोर्ट 1 वरती जाणार. नेक्स्ट काय होणार, 0 इज इन्क्रीमेंट टू 1 1 प्लस होणार, म्हणजे आता आधी 0 होतं, आता इन्क्रीमेंट होऊन काय झालं, 1 झालं. ओके, नाव 1 लेस देन युअर 255.
1 लेस देन 255 कंडिशन काय होते सॅटिस्फाय होते. देअरफॉर अगेन तुमच्या पोर्ट 1 वरती काय सेंड होणार 1 सेंड होणार. 1 सेंड झाल्यानंतर नंतर काय होणार 1 काय होणार इन्क्रिमेंट होणार. देअरफॉर आधी 1 होता आता इन्क्रिमेंट झाल्यावर काय होणार 2 होणार. इन्क्रिमेंट झाल्यानंतर परत काय होणार तुमची कंडिशन चेक होणार 2 लेस देन ऑर इक्वल टू 255 आहे का, तर 2 लेस देन 255 आहे. त्यामुळं आता तुमचं 2 कुणाला सेंड होणार परत पोर्ट 1 वरती सेंड होणार. मग परत काय होणार 2 हा इन्क्रिमेंट होणार आणि व्हॅल्यू कोणती जाणार झेड मध्ये दॅट इज 3. नेक्स्ट 3 लेस देन ऑर इक्वल टू 255 आहे का, तर कंडिशन सॅटिस्फाय होते. त्यामुळे तुमचं झेड मध्ये जी काय व्हॅल्यू आहे ती कुणाला जाणार पोर्ट 1 वर जाणार. सो झेड मध्ये आता किती आहे 3 आहे. असं करत करत जेव्हा इन्क्रिमेंट करत करत जेव्हा झेड मध्ये समजा 254 आहे. ओके झेड इज इक्वल टू 254. सो झेड इज इक्वल टू 254. 254 लेस देन और इक्वल टू 255 आहे का, आहे. कंडिशन सॅटिस्फाय होणार आणि तुमच्या पोर्ट 1 वरती काय डेटा सेंड होणार 254. अगेन 254 विल बी इन्क्रिमेंटेड अँड इन्क्रिमेंट होऊन किती होणार 255. ओके नाव कंडिशन विल बी चेक झेड इज इक्वल टू इज ग्रेटर देन और इक्वल टू 255. ग्रेटर देन आहे का नाहीये, मग काय आहे इक्वल टू आहे. देअरफॉर झेड इज इक्वल टू 255. त्यामुळे झेड ची व्हॅल्यू कुणाला जाणार दॅट इज पोर्ट 1 ला जाणार. अगेन झेड इज इन्क्रिमेंटेड. झेड इन्क्रिमेंट केल्यानंतर परत ते काय होणार इट विल रिसेट टू 0 बिकॉज द लिमिट फॉर अनसेंड कॅरेक्टर इज 8 बीट आणि त्याचं रेंजच आहे फ्रॉम 0 टू 255. म्हणजे 255 झाल्यानंतर परत कोणती व्हॅल्यू स्टोअर होणार झेड मध्ये 0 स्टोअर होणार. कळते का प्रोग्राम कसं एक्झिक्यूट होतंय. सी प्रोग्राम लिहिताना कधी पण पहिले हॅश इन्क्लूड लिहायचं. हॅश इन्क्लूड इन ब्रॅकेट रजिस्टर 51.h हेडर फाईल आहे. .h म्हणजे ही हेडर फाईल आहे ज्याच्यामध्ये तुमच्या 8051 चे सगळे फंक्शन्स आणि लायब्ररीज स्टोर आहेत. नेक्स्ट काय लिहायचंय वॉइड मेन ब्रॅकेटमध्ये वॉइड. ब्रॅकेटमध्ये वॉइड का, कारण की आपण कुठल्याच व्हॅल्यू त्याच्यानंतर रिटर्न करणार नाही आहोत. म्हणजे त्या प्रोग्रामच्या बाहेरचे जे काही व्हॅल्यूज आहेत ते आपण एक्झिक्यूट करणार नाहीये. देन मेन फंक्शनचं ओपनिंग ब्रॅकेट. मेन फंक्शनचं ओपनिंग ब्रॅकेट केल्यानंतर ना ऍक्च्युअल आपला प्रोग्राम. आपल्याला प्रोग्राम काय लिहायचा आहे की पोर्ट 1 वरती 0 टू FF हे व्हॅल्यू सेंड करायचे आहेत. मग 0 टू FF हे व्हॅल्यू आपण काय केलं ह्याच्यासाठी एक डेटा टाइप डिफाईन केलं दॅट इज अनसाइन्ड कॅरेक्टर झेड. ओके नेक्स्ट काय केलं आता आपण कॅरेक्टर डिक्लेअर केलं डिफाईन केलं. आता आपल्याला ते सेंड करायचे पोर्ट 1 वरती. सो आपण प्रत्येक पोर्ट वरती पोर्ट 1 इज इक्वल टू 0 पोर्ट 1 इज इक्वल टू 1 पोर्ट 1 इज इक्वल टू 2 असं न लिहिता आपण काय केलं एक फॉर लूप घेतलं. सो फॉर लूपचं सिंटॅक्स कसं आहे पहिले इनिशियलायझेशन त्याच्यानंतर कंडिशन आणि त्याच्यानंतर आयदर इन्क्रिमेंट और डिक्रिमेंट. इनिशियलायझेशन तुम्ही 0 पासून केलं असेल तर लास्टला इन्क्रिमेंटच होणार आणि जर इनिशियलायझेशन तुम्ही मॅक्स व्हॅल्यू केले असेल तर इथं काय होणार डिक्रिमेंट होणार तुमची व्हॅल्यू. ओके सो इनिशियलाइज केलं झेड इज इक्वल टू 0. नेक्स्ट झेड लेस देन और इक्वल टू. आता आपल्याला कुठपर्यंत करायचं आहे FF पर्यंत करायचं आहे. देअरफॉर मॅक्स व्हॅल्यू घेतली दॅट इज 255. देअरफॉर लेस देन और इक्वल टू 255 केलं आपण आणि लास्टला काय केलं झेड इन्क्रिमेंट केलं आणि मग काय केलं आपण पोर्ट 1 वरती झेड ची व्हॅल्यू ट्रान्सफर केली. म्हणजे झेड मध्ये जी व्हॅल्यू असणार आहे ती आपली पोर्ट 1 ला जाणार. म्हणजेच पोर्ट 1 ला 0 टू 255 पर्यंत आपले नंबर्स काय होणार सेंड होणार आणि लास्टला मेन प्रोग्रामचं क्लोजिंग ब्रॅकेट. इथं आपल्याला स्टार्ट एंड असं लिहायची गरज नाही. ओके कळाला हा प्रोग्राम. कोणाला काही डाऊट आहे तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर कॉलवर वगैरे विचारू शकता. ओके सो वी विल स्टॉप हिअर टुडे.
Okay, start attendance. Roll number 1, Present. 2, Present. 3,